शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेद्वारे प्रत्येक नागरिकांनी अर्ज भरावेत असे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले। विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आलेल्या शासकीय सुट्टीच्या दिवशी रविवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये नागरिकांशी संवाद साधत जनजागृती केली। नागरिकांच्या भेटीप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, SRI मोहिमेमध्ये शासनाचे मतदार केंद्रस्तर अधिकारी प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून दुबार नावे वगळणार आहेत, तसेच नवीन नावे यादीत समाविष्ट करणार आहेत। अनेक नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी, नोकरीसाठी कायमचे राहायला जातात, त्यामुळे काही वेळा मतदार यादीत चुकीची नावे तशीच राहतात किंवा स्थानिक मतदार यादीत नाव समाविष्ट न केल्यामुळे अशा नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागते। एकाच घरातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर येणे, नावे वगळली जाणे, व्याकरणातील चुका, दिनांकामधील चुका, मयत झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीत तशीच राहणे यामुळे मतदार यादीमध्ये अनेक चुका आढळून येत आहेत। या चुका दुरुस्त करण्यासाठी मतदार यादी पुनरीक्षण SRI मोहीम शासनाकडून राबविण्यात येत आहे। या मोहिमेत नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपाचे जबाबदार कार्यकर्तेही यात सहभागी होणार आहेत। SIR मोहिमेतील अर्ज भरल्यानंतरच नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत। जे मतदार नियमितपणे मतदान करतात त्यांचे देखील नाव अंतिम मतदार यादीत येण्यासाठी हा अर्ज भरणे आवश्यक आहे। त्यामुळे नागरिकांनी SIRचा अर्ज भरावा आणि स्वतःची आणि कुटुंबातील सर्वांची नावे मतदार यादीत येण्यासाठी शासनास सहकार्य करावे असे आवाहनही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी केले। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील 12 बूथवर प्रवास करून नागरिकांशी संवाद साधला। यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपाचे शहर मध्य विधानसभेचे SIR प्रमुख गुरुशांत धुतरगावकर, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेविका राजेश्री दोडमणी, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, सतीश बगाडे, शांतीलाल साबळे, गोपाळ मिस्किन, मनोज पिस्के, विजय महेंद्रकर, विश्वनाथ पॅटी आदी उपस्थित होते।